आता यामध्ये मी 2 सेक्शन मेन्शन केले तिथे. सेक्शन 65, सेक्शन 66. 65 काय आहे? ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटीज. आणि सेक्शन 66 आहे स्पेशल ऑडिट. ठीक आहे. आता स्पेशल ऑडिट मी पटकन सांगतो तुम्हाला. स्पेशल ऑडिट आपण करत नाही, म्हणजे डिपार्टमेंट करत नाही. आपण जे ऑडिट करणार आहोत अंडर जीएसटी त्याला ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटीज म्हटलेलं आहे. तर त्याचे प्रोव्हिजन सेक्शन 65 मध्ये आहेत. सेक्शन 66 खाली स्पेशल ऑडिट आहे, तर ते काय आहे? तर काही गोष्टीमध्ये जर एखादी प्रोसिडिंग आपल्याकडे सुरू असेल, स्क्रुटनी ऑफ रिटर्न सुरू असेल किंवा ऑडिटची प्रोसिडिंग सुरू असेल, आणि जर त्या ऑडिटिंग ऑफिसरला जर वाटलं इन द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू की हे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत खूप कॉम्प्लेक्स नेचरचे आहेत आणि हे मला कळण्या पलीकडचे आहेत, तर त्या प्रसंगी तो ऑडिटिंग ऑफिसर ही केस स्पेशल ऑडिटसाठी पुटअप करू शकतो. आणि जर कमिशनरनी जर त्याला मान्यता दिली तर हे स्पेशल ऑडिट डीलरला करून घेणं बंधनकारक आहे चार्टर्ड अकाउंटंट कडून, सीए कडून. ठीक आहे. किंवा कॉस्ट अकाउंटंट कडून हे ऑडिट करून घेणं त्यांनी कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर त्यामुळे हे सांगितलं की स्पेशल ऑडिट आपण करत नाही, आपण प्रपोज केल्यानंतर सीए किंवा कॉस्ट अकाउंटंटचे ऑडिट करतो. म्हणजे त्यासाठीचा रूल आहे रूल 102. आता जसं आपण एडीटी 1 काढतो नोटीस ज्यावेळेस टॅक्स अथॉरिटीकडून ऑडिट करायचं असेल त्यावेळेस, यामध्ये एडीटी 3 ही नोटीस काढतो आणि त्याचे फाइंडिंग एडीटी 4 मध्ये देण्यात येतात. तर ह्याच्याबद्दल फारसा आता आपण पाहण्यात अर्थ नाही. आपल्यासाठी महत्वाचं आहे सेक्शन 65 ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटीज आणि रूल 101. आता ह्या गोष्टी मी वारंवार इम्फसाइज काय करतोय, तर ही तुम्ही सेक्शन 65 रूल 101 101 हे ट्रेनिंग संपल्यानंतर तुम्ही वाचणं गरजेचं आहे स्वतःहून. आणि ह्याशिवाय सांगतो एवढं तुम्हाला ट्रेनिंग झालं असेल, प्रत्येकाने ऍटलीस्ट एक तरी पुस्तक सोबत ठेवा, बेअर ऍक्ट तरी सोबत ठेवा की जे तुम्ही हे वाचू शकाल डे टू डे बेसिसवर. रूल 101 आहे ऑडिटचा. त्यानंतर एडीटी 1 नोटीस आहे, नोटीस फॉर कंडक्टिंग ऑफ ऑडिट, जे आपण टॅक्स अथॉरिटी किंवा ऑडिटिंग ऑफिसर इश्यू करेल. एडीटी 2 आहे ज्यावेळेस आपलं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल, रिप्लाय डीलरचा येईल, त्यावेळेस आपण फायनल ऑडिट रिपोर्ट त्याला म्हणतो आपण. तर हे आपण त्याला एडीटी 2 मध्ये आपण त्याला इश्यू करणार आहोत. ठीक आहे. आता इथून माझ्या पुढच्या 5-6 स्लाइड आहेत त्यामध्ये सेक्शन 65 आणि रूल 101 हा आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी एडीटी 1 चा आपण रेफरन्स आला तर ही मी एडीटी 1 नोटीस ही तुम्हाला दाखवून देतो. मी स्क्रीन दिसते तुम्हाला, आता नोटीस दिसते सर्वांना? हो सर. येस सर. हो सर. हो सर. यामध्ये बघा तुम्ही मगाशी जो उल्लेख करतो वारंवार सेक्शन 65 रूल 101, इथे बघा फॉर्म जीएसटी एडीटी 1 ही रूल 101 सब रूल 2, म्हणजे ही जी नोटीस आहे ही जो फॉर्मॅट प्रिस्क्राईब केलेला आहे तो रूल 101 मध्ये प्रिस्क्राईब केलेला आहे. मनाने याशिवाय कुठल्याही फॉर्मॅट मध्ये या कंटेंट शिवाय कुठलाही ऍडिशनल कंटेंट आपण या नोटीस मध्ये टाकू शकत नाही आणि टाकूही नाही. ठीक आहे. यामध्ये डेट येईल, टू जीएसटी नंबर येईल, त्या डीलरचं नाव येईल, त्याचा ऍड्रेस येईल आणि फायनान्शियल इयर पिरियड येईल त्याचा. आता आपण 17-18चा हा पिरियड साठी इश्यू केलेला आहे किंवा करणार आहोत. तर ही नोटीस कशासाठी आहे? एडीटी 1 नोटीस फॉर कंडक्टिंग ऑडिट. ठीक आहे. तुम्ही आजपर्यंत वाचली का नाही मला कल्पना नाही, पण ही नोटीस सगळ्यांनी वाचून घ्या. यामधला कंटेंट एकदा नीट वाचून घ्या, मग तुम्हाला कळेल की आपण नोटीस का पाठवतो. यामध्ये पण म्हटलेलं आहे की आय प्रोपोज टू कंडक्ट द सेड ऑडिट ऍट माय ऑफिस ऑब्लिक ऍट युअर प्लेस ऑफ बिझनेस. मी मला सांगितलं 2 ऑप्शन आहेत, ऍट युअर प्लेस ऑफ बिझनेस डीलरच्या प्लेस ऑफ बिझनेसला जाऊन ऑडिट कंडक्ट करू शकतो किंवा ऍट आवर ऑफिस ऑल्सो. ठीक आहे. तर हा फॉर्मॅट आहे एडीटी 1 चा. परत आपण आपल्या स्लाइड कडे जाऊयात. मिनिटं तरी दम आहे का रे? कॅमेरा म्यूट ठेवा आणि आवाज येईल. आता आपण ही स्लाइड दिसते आता परत सगळ्यांना? येस सर. येस सर. आता आपण लीगल प्रोव्हिजन जे बघणार आहोत आपण ऑडिटच्या, सेक्शन 65 ऑडिट बाय टॅक्स अथॉरिटीज, रीड विथ रूल
रीड विथ रूल 101. ठीक आहे. तर हा जो सेक्शन 65 आहे ऑडिटचा, त्यामध्ये 7 सबसेक्शन आहे, 7 सबसेक्शन्स आर देअर, आणि रूल 101 मध्ये 5 सब रूल आहेत. तर हे सगळेचे सगळे सबसेक्शन सब रूल आपण आता एक्सप्लेन करणार आहोत. आता प्रोसिजरल पार्ट सगळा संपला. तुम्ही इंटर्नल सर्क्युलर, ट्रेड सर्क्युलर, मॅन्युअल सगळं बघितलं. एडीटी 1 ची नोटीसही बघितलेली आहेत. आता सेक्शन 65 काय म्हणतो, त्यातलं प्रोव्हिजन्स काय आहे ते आपण आता बघूयात एक 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 एक. आता ऑडिट कंडक्टेड बाय, आता हे ऑडिट कोण करतं? ऑडिट कंडक्टेड बाय कमिशनर और एनी ऑफिसर अथॉराइज्ड बाय द कमिशनर. ठीक आहे, म्हणजे हे पॉवर कोणाला दिलेले आहेत? कमिशनरला मुख्य पॉवर आहे, तर त्यांनी पॉवर डेलिगेट केलेले आहेत डीसी, एसी, एसटीओ ना. म्हणजे हे एनी ऑफिसर ऑथराइज्ड बाय कमिशनर ऑफ एनी रजिस्टर्ड पर्सन. म्हणजे मागाशी तुम्हाला सांगत होतं की आपण ऑडिट कोणाचं करू शकतो, तर रजिस्टर्ड पर्सनच ऑडिट करू शकतो, अनरजिस्टर्ड पर्सनचं ऑडिट आपण करू शकत नाही. तर हे सेक्शन 65 1 मध्ये हे सांगितलेलं आहे. आता लगेच रूल 101 काय सांगतो? पिरियड फॉर विच ऑडिट कॅन बी कंडक्टेड. कोणत्या पिरियड साठी ऑडिट कंडक्ट केलं जाऊ शकतं? ते फायनान्शियल इयर साठी केलं जाऊ शकतं पूर्ण, पार्ट देअर ऑफ और मल्टिपल्स देअर ऑफ. म्हणजे एखाद्या पार्ट साठी पण करू शकतो. एक तर आता 18-19 असेल तर आपण पूर्ण वर्षासाठी करू, पूर्ण फायनान्शियल इयर साठी. पण 17-18 पूर्ण फायनान्शियल इयर आपण करू शकणार नाही, कारण 1 जुलै पासून जीएसटी लागू झाला. तर यामध्ये मात्र 17-18 साठी पार्ट देअर ऑफ, म्हणजे त्या फायनान्शियल इयरचा पार्टच आपल्याला ऑडिट कंडक्ट करायचा आहे, 1 जुलै 17 ते मार्च 18. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लेस व्हेअर ऑडिट विल बी कंडक्टेड. आता हे सेक्शन 65 सबसेक्शन 2 मध्ये सांगितलं की ऑडिट कुठं करू शकतो आपण, जे मगाशी ऑडिटच्या नोटीस मध्ये पण लिहिलेलं होतं, ऍट प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द आरटी और इन द ऑफिस ऑफ टॅक्स अथॉरिटी. ठीक आहे, ह्या 2 ठिकाणी आपण हे करू शकतो. आता परमिटेड टाइम किती आहे आणि नोटीस प्रायर टू ऑडिट, सेक्शन 65 सबसेक्शन 3 मध्ये सांगितलं आहे की नोटीस नॉट लेस दॅन 15 वर्किंग डेज, म्हणजे कमीत कमी 15 वर्किंग डेज कार्यालयीन दिवसाचा वेळ त्याला आपण दिला पाहिजे. म्हणजे समजा आज जर 30 तारखेला जर मी नोटीस त्याला इश्यू करत असेल, तर इथून पुढचे 15 वर्किंग दिवस मोजूनच त्याला सांगायचं की ह्या दिवशी, समजा जर 16 ऑगस्टला जर ती 15 वर्किंग डेज पूर्ण होत असतील किंवा 17 ऑगस्टला, तर 17 ऑगस्टलाच एकतर आपण त्याच्या प्लेस ऑफ बिझनेसला जाऊ शकतो किंवा त्याला आपण बोलवू शकतो. त्याच्या आधी आपण त्याला बोलवू शकत नाही. काय आहे? कारण इथं आहे, ह्या सेक्शन मध्ये सांगितलंय की 15 वर्किंग डेज हे त्याला देणं गरजेचं आहे. आणि नोटीस कधी इश्यू करायची? प्रायर टू द कंडक्ट ऑफ ऑडिट. ऑडिट कंडक्ट करायच्या आधी. त्याच्या आधी आपण डीलरच्या प्लेस ऑफ बिझनेसलाही जाऊ शकत नाही किंवा डीलर कडून कोणते डॉक्युमेंट्स देखील मागवू शकत नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे. तक्रारी इथूनच होतात. काही व्यक्ती म्हणू शकतात किंवा आपण म्हणू शकतो की नाही, तू आधी डॉक्युमेंट्स तर आणून दे. तर त्यांनी जर इश्यू रेज केला की जर तुम्ही ऑडिटला नोटीस पाठवली नसेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स कसे काय मागवता? त्याच्यामुळे ह्या लिगल इम्प्लिकेशन मध्ये न पडता जे ऍक्ट मध्ये दिलेलं आहे, जे प्रोव्हिजन दिलेलं आहे, त्या स्क्रुपुलसली फॉलो करा, मग कोणती अडचण येणार नाही. ही रूल 101 सब रूल 2 नोटीस इन फॉर्म जीएसटी एडीटी 1 जे आता आपण बघितले, तेव्हा आता परत त्या नोटीस कडे आपण जात नाही आहोत. नेक्स्ट स्लाइड आहे सेक्शन 65 टाइम लिमिट फॉर कम्प्लिशन ऑफ ऑडिट. ठीक आहे. आता हे इंटरनल सर्क्युलर मध्ये पण सांगितलंय की ह्या 3 महिन्यात संपवायचं किंवा 6 महिने जीएसटी परमिशन, म्हणजे 3+6. हे येतं कुठून? तर हे टाइम लिमिट सेक्शन 65 सबसेक्शन 4 मध्ये मेन्शन केलेलं आहे की ऑडिट शॅल बी कम्प्लिटेड विदिन अ पिरियड ऑफ 3 months. 3 महिन्याच्या आत. 3 महिने कधीपासून? फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ ऑडिट. ठीक आहे. कमेन्समेंट ऑफ ऑडिट म्हणजे ऑडिट सुरू केल्यापासून. आता कमेन्समेंट ऑफ ऑडिट म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की ऑडिट सुरू झाल्यापासून 3 महिन्यात संपवायचं आहे. पण जर असं वाटलं की एखाद्या डीलरचं, टॅक्स पेअरचं ऑडिट हे 3 महिन्याच्या आत होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही, तर आपले जॉईंट कमिशनरच्या परमिशनने, म्हणजे लेखी परमिशनने तो पिरियड अजून 6 महिन्यासाठी एक्सटेंड करता येऊ शकतो एकदाच, त्याच्या पलीकडे नाही. म्हणजे जर आपण 3 महिन्यात पूर्ण करू शकलो तर 3 महिन्यात पूर्ण करायचं आहे. 3 महिन्यात होत नसेल तर मात्र हे 3 महिने अधिक हे 6 महिने, म्हणजे 9 महिने, मॅक्सिमम 9 महिन्यात फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ ऑडिट. ऑडिट सुरू झाल्यापासून 9 महिन्यात हे आपल्याला ऑडिट संपवणं बंधनकारक आहे.
ठीक आहे. जसं आपण हे असेसमेंटला जसं टाइम बार म्हणतो आपण प्रत्येक वर्ष, आता 17-18 जे आहे 31 मार्चचा टाइम बार आहे. तसं हे ऑडिट सुरू झाल्यापासून ही ऑडिटची केस कधी टाइम बार होईल? तर जास्तीत जास्त 9 महिन्यातच टाइम बार होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मगाशी वर बघितलं होतं आपण की ऑडिट सुरू झाल्यापासून म्हणजे फ्रॉम द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ ऑडिट. तर हे कमेन्समेंट ऑफ ऑडिट म्हणजे काय? तर हे सेक्शन 65(4) मध्ये सांगितलेलं आहे की द डेट ऑन विच द रेकॉर्ड्स अँड अदर डॉक्युमेंट्स called for by the tax authorities are made available or the actual institution of audit at the place of business whichever is later. म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत. ऑडिट सुरू झाले कसं कधी म्हणू शकतो आपण? ज्या दिवशी डीलरने सगळे डॉक्युमेंट जे काही ऑडिटसाठी लागणार ते अवेलेबल करून दिले किंवा ज्या दिवशी आपण त्याच्या प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट दिली ऑडिटसाठी. ह्या दोन्हीपैकी जे उशिरा असेल ते समजा मी जर ऑडिटला नोटीस काढली आणि 2 ऑगस्ट ही जर माझी ऑडिटची प्लेस ऑफ बिझनेसची व्हिजिट असेल ती किंवा ज्या दिवशी त्यांनी मला डॉक्युमेंट आणून दिले यापैकी जी उशिराची असेल, जर मी 2 ऑगस्टला जर व्हिजिट केली आणि त्यांनी डॉक्युमेंट्स फारसे उपलब्ध करून दिले नाहीत, तर 2 ऑगस्ट ही ऑडिट कमेन्समेंट ऑफ ऑडिट नाही. तर 2 ऑगस्ट नंतर जर समजा त्यांनी 10 ऑगस्टला आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स आणून दिले किंवा अजून एक त्याला ऍडजॉर्नमेंट दिली आणि त्याला 15 ऑगस्ट जर त्यांनी आपले डॉक्युमेंट्स आणून दिले, तर ती आपली डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ ऑडिट होईल. 16 ऑगस्ट जर समजले आपण तर 16 ऑगस्ट पासून 3 महिने प्लस 6 महिने म्हणजे टोटल 9 महिने. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. कमेन्समेंट ऑफ ऑडिट म्हणजे काय? काय असतं प्रत्येक सेक्शन मध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्याचा उल्लेख आहे, तर प्रत्येकाचा उल्लेख किंवा एक्सप्लेनेशन ऍक्ट मध्येच दिलेला आहे. एक तर त्याची डेफिनेशन दिलेलं असेल सेक्शन 2 मध्ये किंवा त्याच सेक्शन मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असेल. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊयात आपण. व्हेरिफिकेशन काय करायचं आपलं? ठीक आहे. आता नोटीस दिली आपण डीलरला, त्याची डेस्क रिव्ह्यू केलं, डेस्क ऑडिट केलं आपण, त्याची मास्टर फाईल बनवली, ऑडिटची डेफिनेशन पण बघितली की आपल्याला त्याचं एक्झामिनेशन ऑफ रेकॉर्ड टू व्हेरीफाय द करेक्टनेस. आपलं व्हेरिफिकेशन करायचं कशाचं? तर हे त्याच्या सेक्शन 65 मध्ये मेन्शन केलेलं आहे आणि त्याची प्रोसिजर रूल 101 सब रूल 3 मध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि हे सबसेक्शन 5 फक्त वाचून दाखवून पुढे एक्सप्लेन करतो. द प्रॉपर ऑफिसर म्हणजे ऍक्ट मध्ये उल्लेख आहे प्रॉपर ऑफिसर. आपल्या इंटरनल ऑडिट मध्ये आपण म्हटलंय इंटरनल सर्क्युलर मध्ये की ऑडिटिंग ऑफिसर एओ म्हटलंय. ठीक आहे. तर एओ आणि प्रॉपर ऑफिसर ही एकच गोष्ट आहे की जी व्यक्ती ऑडिट कंडक्ट करणार आहे. तर प्रॉपर ऑफिसर ऑथराइज टू कंडक्ट द रेकॉर्ड अँड बुक्स ऑफ अकाउंट्स ऑफ द रजिस्टर्ड पर्सन शाल. ठीक आहे. म्हणजे कंपल्सरी करायचा शाल आहे विथ द असिस्टंट ऑफ द टीम ऑफ ऑफिसर्स अँड ऑफिशियल. जे काय ऑफिसर सोबत त्याचा इन्स्पेक्टर आणि टीए असतील. तर हे काय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे तर त्याची लिस्ट त्यांनी दिलेली आहे सेक्शन मध्ये सेक्शन 65 मध्ये. बुक्स ऑफ अकाउंट जे मेंटेन केलेलं आहे त्याचे व्हेरिफिकेशन करायचं आपल्याला. त्याच्यानंतर रिटर्न्स आणि स्टेटमेंट जे काय त्यांनी फर्निश केलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन करताना मगाशी जे म्हटलं आपण करेक्टनेस ऑफ टर्नओव्हर. आता टर्नओव्हर त्यांनी कुठे डिक्लेअर केलेलं आहे? 3B मध्ये डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर जर त्याचं ऑडिट झालेलं असेल 9 किंवा 9C जर फाईल केलेला असेल त्यामधला टर्नओव्हर करेक्टनेस आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे. जर त्यांनी काही एक्झम्पन्स घेतलेले असेल आणि डिडक्शन्स क्लेम केलेले असतील. एक्झम्पशन म्हणजे काय? तर एखादा टर्नओव्हर जर त्यांनी एक्झेम्प्ट म्हणून डिक्लेअर केला असेल ज्याच्यावर टॅक्स त्यांनी लावलेला नसेल, कोणतं डिडक्शन घेतलेलं असेल टॅक्स भरण्यापासून, तर ते खरोखरच ऍक्ट रूल मध्ये आहे का हे बघणं आपलं काम आहे. रेट ऑफ टॅक्स आता 17-18 त्यांनी रिटर्न फाईल केले त्यामध्ये त्यांनी एखादी पर्टिक्युलर सर्व्हिस तो देत असेल किंवा कोणती वस्तू विकत असेल तर त्याचा रेट ऑफ टॅक्स कोणी ठरवलेला आहे? ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे. अकॉर्डिंगली जर तो भरलाय का नाही हा रेट ऑफ टॅक्स आपण व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आयटीसी अव्हेल्ड और युटिलाइज. त्यांनी आयटीसी कशावर असतो? जो काही त्यांनी परचेस केलेला असेल त्याच्यावर जो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट जो काही मिळणार असेल तो त्यांनी युटिलाइज केलेला असेल तर तो बरोबर केलेला आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. रिफंड क्लेम केलेला. आता रिफंड आपण वेगळे प्रोसेस करतच आहोत. 17-18 केले, 18, 19, 19, 20, 21 पण रिफंड आपण प्रोसेस केलेला आहे. पण जे काही रिफंड प्रोसेस केलेले होते किंवा रिफंड जो क्लेम केलेला होता तो बरोबर दिलेला आहे का नाही हे आपल्याला ऑडिटमध्ये इथंच व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि अदर रिलेव्हंट इश्यूज किंवा रेकॉर्ड त्याच्या ऑडिट नोट म्हणजे
99C मध्ये जर ऑडिटरने जर काही गोष्टी नमूद केलेल्या असतील तर त्या अनुषंगाने पण आपल्याला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड आहे इंटिमेशन ऑफ ऑडिट फाइंडिंग्स. आता बघा मी परत एकदा फ्लो सांगतो. 81 नोटीस दिली, 15 दिवसाच्या गॅप मध्ये आपण डेस्क ऑडिट केलं, आपल्याला त्याची बिझनेसची आयडिया आली, प्लेस ऑफ बिझनेसला व्हिजिट दिली आपण, तिथं काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं, काही व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट सोबत ठेवले, काही ऑफिसला आल्यानंतर त्यांनी ऍडिशनल डॉक्युमेंट्स दिले. हे सर्व केल्यानंतर आणि मगाशी जे व्हेरिफिकेशन आपण जे सांगितलं, रिटर्न्स आहे, स्टेटमेंट्स आहे, हे सर्व झाल्यानंतर शेवट कुठे करायचं आपल्याला? जर काही डिस्क्रिपन्सीज आढळल्या असतील, डिस्क्रिपन्सीज काय असतील? एक तर त्यांनी ITC चा क्लेम जास्त केला असेल, किंवा रेट ऑफ टॅक्स त्याचा चुकला असेल, किंवा रिफंड एक्सेस त्यांनी क्लेम केला असेल आणि तो त्याला आपण दिला असेल. ह्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या ऍट द एंड ऑफ द ऑडिट प्रोसिजर हे आपण त्याला कम्युनिकेट करायचे आहे डीलरला. ठीक आहे. ह्या डीलरला दिल्यानंतर तो डीलर रिप्लाय फाईल करेल, रिप्लाय फाईल मध्ये RP, आणि त्याच्यानंतर आपल्या फाइंडिंग्स आणि त्याच्या राईट्स त्यांनी फाईल केल्या रिप्लाय, ह्या दोघांचं समन्वय साधून ह्या दोघांचे व्हेरिफिकेशन करून आपल्याला फायनल ऑडिट रिपोर्ट FAR ज्याला म्हणतात किंवा ADT2 ही आपल्याला ऑडिट संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याला इश्यू करायची. ठीक आहे. इथं आपला शेवट होणार. आता ADT2 ची नोटीस काय आहे तर मी तुम्हाला ती नोटीस दाखवतो लगेच. ठीक आहे. फायनल ऑडिट रिपोर्ट म्हणजे आपण जे फायनल कन्क्लुजनला आलो आणि त्याला जे आपण फाइंडिंग पाठवणार ते फॉर्म GST ADT2. तेव्हा इथं परत रिले रूल 101 सब रूल 5. ADT1 ला रूल होता 101(2), इथं आहे 101(5). ठीक आहे. वरचा फॉर्मॅट सेमच आहे, डेट असेल, हे असेल. ऑडिट रिपोर्ट अंडर सेक्शन 65(6). आता आपण त्याचे प्रोव्हिजन बघितलं काय आपल्याला करायचं आहे काय नाही. तर आपण त्याचे बुक्स ऑफ अकाउंट फायनल केले, व्हेरिफिकेशन केले कोणत्या वर्षासाठी. ह्यात पण आपण म्हणतो की युअर बुक्स ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड फॉर फायनान्शियल इयर 17-18 हॅज बीन एक्झामाइन्ड अँड दिस ऑडिट रिपोर्ट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन अवेलेबल और डॉक्युमेंट्स फर्निश्ड बाय यू. आणि हे जे फाइंडिंग्स आहेत, शॉर्ट पेमेंट असेल हे ऍक्ट वाईज आपण मेन्शन केलेलं आहे. त्यासोबत आपण वेगळे ऑडिट ऑब्झर्वेशन पण मेन्शन करू शकतो, की ज्यात आपण सांगू की ह्या मुद्द्यासाठी तुला एवढं टॅक्स इंटरेस्ट पेएबल आलेलं आहे ऍक्ट वाईज. ठीक आहे. आणि यात आपण सांगतो की यू आर डिरेक्टेड टू डिस्चार्ज युअर स्टॅच्युटरी लायबिलिटीज, म्हणजे ही जी लायबिलिटी ऑडिट नुसार आलेली आहे ही लायबिलिटी त्याला आपण भरायला सांगतो. ठीक आहे. आणि जर त्यांनी भरली नाही, फेलिंग विच प्रोसिडिंग ॲज डीम फिट मे बी इनिशिएटेड अगेन्स्ट यू अंडर द प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट. म्हणजे आपण ह्याला ऑडिट फाइंडिंग पाठवणार ADT2 मध्ये, त्यात आपण त्याला सांगणार की तुला एवढा टॅक्स इंटरेस्ट पेएबल आहे. त्याला हे पण सांगतो की तू जर हे भरलं नाही तर पुढची ऍक्शन आपण इनिशिएट करू. आता पुढची ऍक्शन काय आहे ते आपण परत बघूया आपण. ठीक आहे. सेक्शन 65(6) आपण बघितलं. ADT 2 जो आहे फॉर्मॅट त्यामध्ये पण सेक्शन 65(6) म्हणजे ऑडिट फाइंडिंग आणि 101(5) या रूलचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे मी हे वारंवार तुम्हाला का दाखवतोय, तुम्ही ज्या नोटीस काढता नोटीस तुम्ही नीट वाचणं अपेक्षित आहे. रूल लगेच पुस्तकात वाचणे, तो नीट बघणे आणि त्यानुसारच नोटीस जाते का हे बघणं तुमचं काम आहे. ठीक आहे. आता जर फाइंडिंग त्याला कळवलं आपण, त्यात आपण त्याला सांगितलं की जेवढं शॉर्ट पेमेंट झालेलं आहे तेवढं IGST, CGST, HGST ची लायबिलिटी आहे विथ इंटरेस्ट, आपण त्याला सांगितलं की तू ही भर. जर त्याने भरलं नाही तर काय करायचं? आता दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तो डीलर फाइंडिंग ऍक्सेप्ट करेल आणि पेमेंट भरेल. पेमेंट कशामध्ये भरतो तुम्हाला सांगितलं असेल, DRC 3 मध्ये तो पेमेंट करतो आणि आपल्याला ते DRC 3 आपल्याला डॅशबोर्डला दिसेल किंवा तो आपल्याला मेलद्वारे कळेल.
की येस आम्हाला तुमचे फाइंडिंग ऍक्सेप्ट आहेत, आम्ही हे पेमेंट केलेलं आहे. जर आपल्या ऑडिट रिपोर्टची जर फाइंडिंग त्याला ऍक्सेप्ट नसतील आणि जर त्यांनी पेमेंट केलं नाही, तर आपण काय ऍक्शन घेणार आहोत? तर ती ऍक्शन सेक्शन 65 सबसेक्शन 7 मध्ये सांगितली आहे. सगळ्यात शेवटचा सबसेक्शन आहे 65 चा. वेअर ऑडिट रिझल्ट्स इन डिटेक्शन ऑफ, जर ऑडिट नुसार टॅक्स नॉट पेड हे लक्षात आलं आपल्याला, किंवा शॉर्ट पेड कमी भरलेला आहे, किंवा एरोनियसली रिफंडेड किंवा चुकून त्याला जास्त रिफंड दिला, किंवा ITC रॉंगली अवेल और युटिलाइज, हे 4च सिनारी येऊ शकतात. ह्याच्या पलीकडे सिनारी येऊ शकत नाहीत. किंवा 5वा सिनारी काय येऊ शकतं की त्याला नील ऑडिट रिपोर्ट, त्यांनी सगळं भरलेलं बरोबर आहे, टॅक्स पण नीट भरलेला आहे, ITC पण योग्य भरलेला क्लेम केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी झिरो लायबिलिटी त्याला येते. ही एक 5वी लायबिलिटी आहे. पण जर झिरो लायबिलिटी आली तर ह्या सेक्शनला याची गरज आहे का? नाही, आपला ऑडिट रिपोर्टच नील जाईल, त्याच्यामुळे त्या पुढे फर्दर ऍक्शन घेण्याची काही गरज नाही. पण जर झिरो शिवाय, नील शिवाय जर काय फाइंडिंग आले ह्या 4 पैकी, तर मात्र आपल्याला PO म्हणजे प्रॉपर ऑफिसर मे इनिशिएट ऍक्शन अंडर सेक्शन 73 और 74. ठीक आहे. डिमांड रिकव्हरी मध्ये तुम्हाला सेक्शन 73-74 तुमचं कव्हर केलेलं असेल. तर ह्या 73-74 म्हणजे काय आहे? हे बघा, आतापर्यंत आपण असेसमेंटला, वॅटला असेसमेंट करताना नोटीस काढतो आपण 301 मध्ये, 15 दिवसाचा वेळ देतो, तो डीलर येतो, आपण व्हेरिफिकेशन करतो आणि नोटीस 303 मध्ये बनवतो असेसमेंट ऑर्डर, आणि त्याच्या सोबतच डिमांड नोटीस जाते. बरोबर आहे. ह्यामध्ये ऑडिट मध्ये मात्र तसं नाही. ऑडिट वेगळं आणि ऍडज्युडिकेशन वेगळी प्रोसिजर आहे. हे आतापर्यंत सेक्शन 65(6) पर्यंत आपण काय बघितलं की ऑडिट बघितलं. जर त्याला फाइंडिंग मान्य नसतील तर मग ऍडज्युडिकेशनची प्रोसेस जर सुरू करायची असेल, PO मे इनिशिएट ऍक्शन अंडर सेक्शन 73-74, तर आपल्याला ह्या सेक्शनचा आता वापर करावा लागेल. 73-74 काय सांगतं की जर एखाद्याने ITC जास्त क्लेम केला असेल एरॉनियसली, आता 73-74 मध्ये डिमांड अँड रिकव्हरीचे हे 2 सेक्शन आहेत. त्याचे प्रोव्हिजन बऱ्यापैकी सेम आहेत, पण त्यामध्ये 2 बेसिक फरक हा आहे 73 आणि 74 मध्ये, की 73 आपण कधी इन्व्होक करतो? जर अदर दॅन फ्रॉड असेल किंवा विलफुल त्यांनी कोणत्या गोष्टी केलेल्या नसतील तर 73 असेल. म्हणजे चुकून जर काही गोष्टी घडलेल्या असतील की टॅक्स पेड चुकून कमी भरला असेल किंवा शॉर्ट पे केला असेल, म्हणजे त्याचं रेव्हेन्यू डिफ्रॉड करण्याचा जर उद्देश नसेल, जो सर्वसाधारण केसेस मध्ये असतो, तर तिथं आपण सेक्शन 73 इनिशिएट करणार. किंवा जर विलफुल त्यांनी फ्रॉड केला असेल, बाय रिझन ऑफ फ्रॉड और एनी विलफुल मिसस्टेटमेंट और सपरेशन ऑफ फॅक्ट्स असतील, तर आपण सेक्शन 74 ला जाऊ. तर बऱ्याच आता सेक्शन 74 अतिशय रेअर केस मध्ये आपण इन्व्होक करतो, की जिथं आपण प्रूव्ह करू शकतो की यांनी बिलकुल टॅक्स कमी भरलेला आहे किंवा रिझन ऑफ फ्रॉड आहे. तर ते प्रूव्ह करणं आपलं अवघड काम आहे. इन्व्हेस्टिगेशन जर त्याचं झालं असेल, जर त्यांना जर तेवढे एव्हिडन्स सापडले असतील, तर ते सेक्शन 74 इनिशिएट करू शकतात. पण ऑडिटमध्ये मला वाटत नाही की आपल्याला तेवढे सापडतील. जर विलफुल स्टेटमेंट किंवा फ्रॉड जर आपल्याला आढळलं, तर आपणही ऑडिट नंतरही 74 देखील इनिशिएट करू शकतो. ठीक आहे. आता ह्या 73-74 म्हणजे काय? डिमांड अँड रिकव्हरी म्हणजे काय? तर आपल्याला पहिला त्याला DRC 1A ही नोटीस इश्यू करायची. रूल 142 142 रूल तुमचा वाचून झाला असेल किंवा ट्रेनिंग मध्ये पण झाला असेल. तर हा सध्या ऑफलाईनच इश्यू करतो आपण, ऑनलाईन BO सिस्टीम वरून सध्या तरी 1A ची प्रोव्हिजन नाही. ह्याच्यानंतर ह्याच्यात काय करतो आपण, की जे ऑडिटचे फाइंडिंग आहेत तेच आपण यात कम्युनिकेट करणार आहोत, की तुला आपण ऑडिट नोटीस मध्ये किंवा ऑडिट मध्ये एवढं टॅक्स लायबिलिटी आपण डिटरमाइन केलेली नव्हती, पण तू भरलेली नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला ही नोटीस काढत आहोत डिमांड अँड रिकव्हरीची. त्याच्यानंतर जर त्याचा DRC 1B मध्ये डीलरने रिप्लाय देणं अपेक्षित आहे आपल्याला. येस की आता 1B मध्ये पण तो रिप्लाय काय देईल? 2 शक्यता आहेत. एक तर तो ऍक्सेप्ट करेल आणि पेमेंट करेल DRC 3 मध्ये, किंवा जर त्यांनी पेमेंट केलं नाही तर काय करायचं पुढे? तर परत आपल्याला DRC 1 इश्यू करायचे, म्हणजे शोकॉज नोटीस. ठीक आहे. आता ही टू बी इश्यूड फ्रॉम BO सिस्टीम, ही फिजिकली किंवा मेलद्वारे पाठवायची नाही, तर ही आपल्याला कंपल्सरी DRC 1 ही BO सिस्टीम वरूनच काढायची आहे. ठीक आहे. तर आपण 30 दिवसाचा वेळ देणार. परत 2 शक्यता, DRC 1 ला रिप्लाय मध्ये तो एकतर पेमेंट करून DRC 3 सबमिट करेल, किंवा आपल्याला तो सांगेल की आम्हाला हे फाइंडिंग मान्य नाहीत. जर 30 दिवसांनी जर त्यांनी ते सांगितलं फाइंडिंग मान्य नाहीत,
तर मात्र आपल्याला DRC 7 इश्यू करावं लागेल. DRC 7 ही आपली ऑर्डर आहे की ज्यामध्ये आपण ड्यूज डिटरमाइन करतो. ही डिमांड नोटीस झाली आपली DRC 7 टू बी इश्यूड फ्रॉम BO सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे हा ADT 1 पासून सुरू झालेला जो प्रवास आहे तो ज्यावेळेस आपण DRC एकतर ADT 2 मध्ये संपेल, नील ऑर्डर असेल आणि किंवा त्यांनी पेमेंट केलं. जर त्यांनी पेमेंट केलं नाही तर पुढे DRC 7 पर्यंत हा प्रवास आपला जाईल. तर ही सेक्शन 65 आणि रूल 101 ची ही प्रोव्हिजन्स आहेत. ठीक आहे. त्यामध्ये मला परत एकदा मी ऑडिट मॅन्युअल मधला जो फ्लो चार्ट आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, एकदा दाखवतो मी. प्रोसेस आहे, प्रोसेस फ्लो आहे ऑडिटचा. ते आपण बघितलं सिलेक्शन ऑफ केस फॉर ऑडिट हे सध्या EIO करतं. ठीक आहे. ते काही सर्टर पॅरामीटर्स आहेत ठरवलेले, त्या पॅरामीटरची पण लिस्ट आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो मी. पण त्यात दिलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर हे सिलेक्शन पहिल्यांदा होतं, त्याच्यानंतर आपण नोटीस काढतो ADT 1. ठीक आहे. ADT 1 काढल्यानंतर आपल्याला जो मध्ये 15 दिवसाचा वेळ आहे त्यामध्ये डेस्क रिव्ह्यू करायचा आहे. डेस्क रिव्ह्यू म्हणजे काय, तर कलेक्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट द टॅक्स पेअर. हे कशी घ्यायची, काय करायची हे पण ऑडिट मॅन्युअल मध्ये सांगितलेलं आहे. आता ऑडिट नोटीसला एक तर तो डीलर कंप्लायन्स करेल. आता इथं दोन शक्यता आहेत, कंप्लायन्स किंवा नॉन कंप्लायन्स. कंप्लायन्स म्हणजे काय, त्यांनी आपल्याला बुक्स अकाउंट आणून दिले. ठीक आहे. किंवा आपण प्लेस ऑफ बिझनेसला गेलो, प्लेस ऑफ बिझनेस ओपन होती, आपण तिथे बुक्स ऑफ अकाउंट बघितले, व्हेरिफिकेशन केले. तर ह्याचं मग इंटिमेशन ऑफ फाइंडिंग्स आहेत व्हेरिफिकेशन 2 मध्ये. ठीक आहे. आता ADT 2 चे नंतर दोन सिनारिओ आहेत, फाइंडिंग नॉट ऍक्सेप्टेड किंवा फाइंडिंग ऍक्सेप्टेड. तर त्यांनी फाइंडिंग ऍक्सेप्ट केले आणि पेमेंट केलं तर ऑडिट क्लोज होईल. ठीक आहे. जर नाही केलं तर ऍक्शन अंडर सेक्शन 73-74 म्हणजे डिमांड अँड रिकव्हरीची प्रोसिडिंग इथे सुरू होईल, जी आता आपण बघितली. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची जी एक शेअर करायची गोष्ट आहे ती इन्स्ट्रक्शन शीट आहे. हे जे इन्स्ट्रक्शन शीट होत्या ह्या EIOनेच दिलेल्या होत्या आपल्याला. यामध्ये EIOने साधारणतः एक 77 ते 78 77-78 पॅरामीटर्स निवडले. हे सर्व पॅरामीटर्स इथं मेन्शन केलेले आहेत. पॅरामीटरचं लिस्ट त्यामध्ये दिलेलं आहे की कुठल्या पॅरामीटरच्या बेसिसवर आपण ही केस सिलेक्ट केलेली आहे ऑडिटसाठी. EIOला जिथे शंका वाटते त्या पॅरामीटर्स आपण घेतलेले आहेत. मेजॉरिटी पॅरामीटर सर्व्हिस सेक्टरशी रिलेटेड आहेत की जे सर्व्हिस सेक्टर आजपर्यंत आपण असं बघितलेलं नव्हतं. 78 पॅरामीटर्स आहेत. प्रत्येक पॅरामीटरचं त्यांनी नाव दिलेलं आहे, कोणतं पॅरामीटर नंबर आहे, केसेस डिलिंग इन स्पेसिफिक सेक्टर्स त्याचं नाव आहे, त्यामध्ये पॅरामीटरचं डिस्क्रिप्शन आहे आणि त्या पॅरामीटरच्या अनुषंगाने तुम्हाला काय काय व्हेरिफिकेशन करणं अपेक्षित आहे हे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या सर्वच्या सर्व जो फोल्डर आहे माझ्याकडचा, ज्यामध्ये मी सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि अभ्यासासाठी पण हे एकत्रित करून दिलेले आहेत. आणि स्लाइड्स हे सगळे मी तुम्हाला गिरप साहेबांकडे देतो, ट्रेनिंग सेक्शन कडे देऊन ठेवतो मी, जेणेकरून ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. ठीक आहे. तर ही साधारण ऑडिटची प्रोव्हिजन्स आहेत. आता आपण एक क्वेश्चन आन्सर घेऊ. आता हे माझ्याकडून जे काय सांगायचं होतं मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. वेळ आपल्याकडे कमी आणि बेसिक प्रोव्हिजन्स आहेत, त्यामुळे मी वरवरच्या गोष्टी फास्ट सांगितलेल्या आहेत. तर आता तुमचं काही क्वेश्चन आन्सर असतील तर ते आपण घेऊयात आपण. ठीक आहे. गिरप साहेब आता तुमच्याकडे देतो मी, जर काही मुलांचे प्रश्न असतील तर ते आपण घेऊयात. येस सर.
काय प्रश्न आहेत का? नाही सर. काय प्रश्न नाहीत? सर कंपोजिशन डीलरचे कसे ऑडिट करायचे? ठीक आहे. आता कंपोजिशन डीलरचे ऑडिट करताना ना तुम्हाला एक त्या संदर्भातला मी एक सेक्शन सांगतो तुम्हाला. सेक्शन 10 आहे कंपोजिशन लेवी, की ज्यामध्ये त्यांनी काही डीलर्स डिफाईन केलेले आहेत की कोणाकोणाला कंपोजिशनचा फायदा घेता येऊ शकतो. कंपोजिशन मध्ये त्यांनी एकतर 1% किंवा 2.5% हॉटेलसाठी हा टॅक्स रेट लावलेला आहे. कंपोजिशन वाल्यांना ITCचं बेनिफिट घेता येत नाही. ठीक आहे. तर त्या बेसिसवर त्याने दिलेलं आहे. तर इथे तुम्हाला त्याचा टर्नओव्हर पहिल्यांदा डिटरमाइन करावा लागेल आणि त्यानंतर टॅक्स पेमेंट त्यांनी बरोबर केलेलं आहे का आणि ITC तर घेतलेलं नाही. ह्या बेसिक गोष्टी बघूनच तुम्हाला ऑडिट करायचंय. मग बाकीच्या सगळ्या प्रोव्हिजन तुम्हाला सेक्शन 65 शिवायची हे एक सेक्शन 10 हा एक महत्वाचा तुम्हाला वाचून घ्यावा लागेल की त्यांनी टॅक्स पेमेंट कलेक्ट केलेलं आहे का, ते वेगळं केलेलं आहे का, त्या बिलामध्येच कलेक्ट केलेलं आहे हे व्हेरीफाय करून तुम्हाला त्याचं टर्नओव्हर डिटरमाइन करणे, ITC घेतलाय का नाही हे बघणे आणि त्या दृष्टीने तुम्हाला फायनलायझेशन ऑफ ऑडिट करणे. ठीक आहे. थँक्यू सर. अजून कोणाला काही शिल्पा शंका? मी हँड रेज केलाय शिल्पा मॅडमनी. येस मॅडम. शिल्पा मॅडम काय प्रश्न आहे का? हो सर, मला विचारायचं होतं DRC 01A इश्यू केल्याच्या नंतर डीलरला किती टाइम दिला जातो? 30 दिवस दिलं जातं का 15 दिवस दिलं जातं त्याला आन्सर करण्यासाठी? स्पेशल आपण 15 दिवसाचा वेळ देतो आपण त्याला. ओके सर, थँक्यू. 15 दिवस देताना इथे 15 वर्किंग डेज नाही, तर जनरल 15 दिवस ज्यामध्ये सुट्ट्यांचा समावेश होतो. 15 दिवस देतो आपण 1A मध्ये आणि त्याला रिप्लाय 1B मध्ये DRC 1B मध्ये त्याला रिप्लाय सबमिट करायचा आपल्याकडे. ओके सर. अजून आहे का कोण? कंटाळले काय रे मुलांना? कंटाळले? नाही सर. हॅलो नाही सर. हॅलो सर, एक प्रश्न होता. हा. सर, जीएसटी मध्ये प्री आणि पोस्ट ऑडिट असे काही प्रकार आहे का? हॅलो हॅलो सर. मोठ्याने विचार संजयजी, प्रश्न सर, मोठ्याने. जीएसटी मध्ये प्री आणि पोस्ट ऑडिट असे काही प्रकार आहेत का? प्री ऑडिट पोस्ट ऑडिट अशी कोणती कन्सेप्ट याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये फक्त ऑडिटच आहे. प्री ऑडिट प्रिपरेशन आहे. प्री ऑडिट प्रिपरेशन म्हणजे काय? ऑडिट करायच्या आधी आपण काही प्रिपरेशन करायचे. जसं मी सांगितलं की मास्टर फाईल बनवणे RTP ची किंवा त्याचा डेस्क ऑडिट करणे, डेस्क रिव्ह्यू करणे. तर ह्या प्री ऑडिट मधल्या ह्या प्रोसिजर्स आहेत. आणि पोस्ट ऑडिट म्हणजे जे आपलं ऑडिट झालं, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पोस्ट ऑडिट नंतर आपण त्याला फायनल ADT 2 इश्यू करणे. हे आपण ऑडिटचे प्रकार केलेले आहेत, प्री ऑडिट आणि पोस्ट ऑडिट. अदरवाइज अशी कन्सेप्ट किंवा अशी प्रोव्हिजन कोणती ऑडिट मध्ये नाही. ओके. अजून पण नाही वाटत. ठीक आहे, मग धीरज सर, करायचं. मला वाटतं प्रश्न नसतील तर आपण थांबूया. येस येस येस, नक्कीच नक्कीच. थँक्यू सर, फार आभारी आहे आणि कमी पिरियड मध्ये तुम्ही फार छान शिकवले. ऑडिटचे कन्सेप्ट सगळे Thank you, क्लिअर sir. झाले असतील मी हे करतो. थँक्यू सर. थँक्यू सर. ओके, तुम्ही जाऊ नका, विद्यार्थ्यांनी जाऊ नका, थोडं 5 मिनिटं बोलायचे. ठीक आहे धीरज सर, मी आता निरोप घेतो सर्वांचा. येस येस येस, थँक्यू सर, थँक्यू आभार. थँक्यू सर. ट्रेनिंग देण्यात सर. मग सर्वांना शुभेच्छा पुढच्या करिअरसाठी आणि ऑडिटसाठी. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. बर, आता आपण बोलूया. आपलं एक उद्या ॲडिशनल लेक्चर आहे 11 वाजता असेसमेंटच्या संदर्भामध्ये लिगल. हॅलो, थोडं उशीर थांबा. कोण आहे? आवाज येत आहे सर? नाही कोण? मी टेस्ट करतो. बोला सर, बोला. बोलतो हरकत नाही. हा, येतोय का माझा आवाज?
बरं बरं. मला काय म्हणायचं, उद्या आपण 11 वाजता परत भेटणार आहोत. 10:30 वाजल्यापासून जॉईन व्हा. 10:30 वाजल्यापासून जॉईन व्हा. राजेंद्र कुमारजी काय बोलताय? राजेंद्र कुमारजी काय विचारायचंय? बरं, मला असं म्हणायचंय की उद्या 10:30 वाजल्यापासून जॉईन व्हा, म्हणजे आपण डायरेक्ट 11ला वर्ग भरलेला असताना मॅडमला सुरुवात करूया. काय आरामात विचारा. मॅडम म्हणाले मला 1 वाजलं तरी हरकत नाही, पण मुलांनी शिकायला पाहिजे, ग्रहण करायला पाहिजे, ज्ञान ग्रहण करायला पाहिजे. आणि आपल्या आग्रहास्तव हा ॲडिशनल लेक्चर ठेवलेला आहे. माझा प्रयत्न चालू राहील की मी शिर्केशी पण बोलून घेतो, तुम्हाला जो BOचा लेक्चर हवा आहे त्या संदर्भामध्ये पण. आणि अजून काय सुधारणा वगैरे करायची असेल ट्रेनिंग सेक्शन फीडबॅक ते ग्रुपमध्ये टाका. तुम्हाला मटेरियल जे आहे ते PPTचं सगळं दिलं जाईल. आणि तुम्ही हे 9 दिवस अगदी शांततेने जे प्रशिक्षण घेतलं त्याबद्दल मी तुमचा प्रशिक्षण शाखेच्या वतीने आभारी आहे. तुम्ही म्हणजे एवढी हेवी बॅच, मोठी बॅच म्हणजे, आणि ऑनलाईन प्रशिक्षण घेताना थोडाफार माईक इकडे तिकडे होतो, कॅमेरा इकडे तिकडे होतो, तर ते चालू नव्हतं, पण तुम्ही फार शिस्त पाळलेली आहे, त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. मी सगळ्यांना सांगितलं की एवढे मोठे बॅचमध्ये तेवढे 1-2 प्रकार घडतात, नाही असं नाही, आपण फार पिन ड्रॉप जाऊ शकत नाही. आणि वाईट वाटलं की 1-2 जणांना मी कॅमेरा चालू असताना मी वारंवार सूचना देऊनही त्यांनी केले नाही, मग शेवटी रिमूव्ह केले, मग ते परत जॉईन झाले. हा वेगळा. पण तुम्ही खरोखर एन्जॉय केलं ना प्रशिक्षण? ऑनलाईन जे आहे ते प्रकार, तुम्ही तुम्हाला नॉलेजमध्ये भर पडली का? हो सर, हो सर. हो सर, खूप छान. आभार सर. येस, तर तुम्ही फीडबॅक आपले टाका. आणि 30 तारखेनंतर आपला ग्रुप चालू राहणार आहे. त्या ठिकाणी आम्ही मटेरियल टाकण्याचा प्रयत्न करू. आपले रेकॉर्डिंग्स जे आहेत ते पण टाकण्याचा प्रयत्न करू. काय ना काय चालू ठेवू आपण कंटिन्युअस प्रोसेसमध्ये. आणि एकदा लिस्ट तुमची लिस्ट फायनल लिस्ट झाली नावांची, ती नावांची लिस्ट टाकणार आहोत. आणि त्याच्यामध्ये फक्त नावं चेक करा स्वतःची, कारण मग ते सर्टिफिकेटवरती प्रिंट होताना जी तुमची नावं तशी जाणार आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे सर्टिफिकेट. तर तुमच्या थोड्या दिवसांनी आमचे स्टाफ टाकेल, तुम्हाला त्याचे इन्स्ट्रक्शन देण्यात येईल. उद्या फक्त 10:30ला हजर राहा तुम्ही. बोला 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 बोला. सर्टिफिकेट मराठीमध्ये नाव येणार का इंग्लिश मध्ये? तुम्हाला कसं हवंय? सर इंग्लिश मध्ये असलं म्हणजे नावामध्ये काही त्रुटी नाही म्हणून म्हटलं. मराठीमध्ये नावात त्रुटी आहे. इंग्रजीमध्ये आपण ठेवूया, इंग्रजीमध्ये ठेवूया आपण. कसं आहे माहिती का सर, मराठीमध्ये माहिती कसं आहे सर, नावामध्ये त्रुटी आहे म्हणून विचारलं. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुमचं म्हणण्याचा उद्देश कळला मला की